डी वाय बाय डी टी आणि डी एक्स बाय डी टी मध्ये काय असतं इकडे लक्ष द्या. ओके, डी टी डी टी कॅन्सल. हे बघा याच्या डिनॉमिनेटरला डी टी आहे, याच्या डिनॉमिनेटरला डी टी आहे, डी टी डी टी कॅन्सल. काय राहील सांगा, डी वाय की डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स. याला म्हणतात पॅरामेट्रिक फंक्शन. म्हणजे एक्स इज अ फंक्शन ऑफ टी, वाय इज अ फंक्शन ऑफ टी. म्हणजे यांच्यामध्ये जो टी असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉमन पॅरामीटर. लक्षात ठेवा काय असतं, कॉमन पॅरामीटर. पॅरामीटर. मग आता आवाज नको आहे, हा शांत बसायचं क्लासमध्ये. टी इज कॉल्ड ॲज कॉमन पॅरामीटर. एक्स इज अ फंक्शन ऑफ टी, डी एक्स बाय डी टी. वाय इज अ फंक्शन ऑफ टी, डी वाय बाय डी टी. आणि तुम्हाला काय करायचं आहे, डी वाय बाय डी एक्स. व्हॉट इज डी वाय बाय डी एक्स? इट इज अ डी वाय बाय डी टी डिवाइड बाय डी एक्स बाय डी टी. ठीक आहे, ओके नेक्स्ट. हां, आता पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये बघा, सगळ्यात पहिले लक्ष द्या. ओके, त्यात 3-4 टाईपचे क्वेश्चन्स आहे. सिंपल. सगळ्यात पहिले घेतला आपण टाईप ए. लक्ष द्या, टाईप ए मध्ये आपण घेतलं बाळांनो फर्स्ट. प्रत्येक न्यूमेरिकलमध्ये विचारला आहे फाइंड डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यातलं फर्स्ट एक्स इज इक्वल्स टू असतं AT² आणि वाय इक्वल्स टू असतं ट्वाईस AT. आता त्यातला ए हा कॉन्स्टंट आहे बाळांनो. तर या दोघांमध्ये कॉमन पॅरामीटर कोण आहे, म्हणजे व्हेरिएबल कोण आहे सांगा, टी. करेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे एक्स इज अ फंक्शन ऑफ टी, म्हणजे एक्स कोणाचं फंक्शन आहे टीचं, वाय सुद्धा कोणाचं फंक्शन आहे टीचं. आणि मला जेव्हा डी वाय बाय डी एक्स काढायला लावतात तर वायचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊच शकत नाही, कारण की वाय टीवर डिपेंड आहे. मग तुम्ही काय करायचं, ओके डी वाय बाय डी टी घ्यायचा अपॉन इथं काय करायचं डी एक्स बाय डी टी, कारण एक्स सुद्धा टीचं फंक्शन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे डी टी बाय डी टी कॅन्सल. काय राहिलं, डी वाय बाय डी एक्स. याला घेऊ इक्वेशन नंबर 1. असं स्टेप बाय स्टेप करा. चला पहिले वायच्या मागे लागा. लक्ष द्या, सांगा वाय काय, वायची व्हॅल्यू दिली आहे बाळांनो ट्वाईस AT. लक्ष द्या, वाय कोणाचं फंक्शन आहे टीचं. सिद्ध करायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय करायचं टी. सिद्ध करायचं डी बाय डी टी ऑफ काय वाय इज इक्वल्स किती असतं बोला, डी बाय डी टी ऑफ किती असतं ट्वाईस ए की ट्वाईस AT, ट्वाईस AT. डी बाय डी टी ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी टी इज इक्वल्स टू ट्वाईस इज अ कॉन्स्टंट डिग्री आउटसाईड. इथं असतं डी बाय डी टी ऑफ किती असतं टी. सिद्ध करायचं डी वाय बाय डी टी इज इक्वल्स किती असतं ट्वाईस इज अ कॉन्स्टंट डी बाय डी टी ऑफ टी किती असतं बोला 1. का बरं, जसं डी बाय डी एक्स ऑफ एक्स सांगा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स किती असतं 1, तसं डी बाय डी टी ऑफ टी सुद्धा किती असतं बाळांनो 1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह जसा 1 असतो. लक्ष द्या बाळांनो, सिम्पली डी बाय डी एक्स ऑफ एक्स किती असतं बोला 1, तसं डी बाय डी टी ऑफ टी किती असतं बाळांनो 1च असतं. लक्षात ठेवा. सो डी बाय डी टी ऑफ टी 1. सो इथं जर का बघितलं तर डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू किती असतं, तर डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू ट्वाईस ए इंटू 1 असतं, ट्वाईस ए. हे झालं डी वाय बाय डी टी झालं. त्यानंतर लागायचं डी एक्स बाय डी टी. आता बाळांनो एक्स इज इक्वल्स किती असतं ए की AT². सांगा एक्स कोणाचं फंक्शन आहे टीचं. सिद्ध करायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय करायचं टी. सांगा काय करायचं डी बाय डी टी ऑफ एक्स इज इक्वल्स किती असतं बोला, डी बाय डी टी ऑफ काय AT². सिद्ध करायचं डी एक्स बाय डी टी इज इक्वल्स टू ए इज अ कॉन्स्टंट डिग्री आउटसाईड. काय करायचं डी बाय डी टी ऑफ किती T². इथं करायचं डी एक्स बाय डी टी इज इक्वल्स किती असतं ए आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ T² टी किती असतं टी की 2T. कसं डी बाय डी एक्स ऑफ x². डी बाय डी एक्स ऑफ x² किती आलं असतं n इंटू एक्स टू द पॉवर n-1. तसं डी बाय डी टी ऑफ T², कारण की इथं टी आहे इथे टी आहे, काय फरक पडतो. ओके, जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का असं आलं असतं डी बाय डी एक्स ऑफ x² तर तुम्ही काय केलं असतं 2 इंटू एक्स टू द पॉवर 2-1, म्हणजे थोडक्यात 2x केलं असतं. तर इथं टी आहे इथे टी आहे, काय फरक पडतो हे बा. ओके, तर 2T झालं. म्हणजे हा झाला तुमचा डी एक्स बाय डी टी बाळांनो. सो डी एक्स बाय डी टी इज इक्वल्स टू ट्वाईस AT. ओके, अँड डी वाय बाय डी टी इज इक्वल्स किती असतं ट्वाईस ए. आणि इथं काय लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याला काढायचं आहे डी वाय बाय डी एक्स. तो सरळ लिहू शकता इथं फ्रॉम. ओके, इक्वेशन नंबर किती असतं बोला 1. व्हॉट यू हॅव टू फाइंड डी वाय बाय डी एक्स अँड एव्हरीवन नोज व्हॉट इज डी वाय बाय डी एक्स. बोला व्हॉट इज डी वाय बाय डी एक्स. इट इज अ डी वाय बाय डी टी. सांगा डी वाय बाय डी टी किती आहे ट्वाईस ए अँड डी एक्स बाय डी टी किती असतं ट्वाईस AT. सो गाईज इथं असतं ट्वाईस ए अँड डिवायडेड बाय काय असतं ट्वाईस AT. सो ट्वाईस ए कॅन्सल. सो व्हॉट इज माय डी वाय बाय डी एक्स. माय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स किती असतं 1 की 1 बाय डी 1 बाय डी. फिनिश. इज दॅट क्लिअर. येस. ओके, आता यावर बघा सेकंड क्वेश्चन काय घेऊ. सेकंड क्वेश्चन जर का घ्यायला गेले तर सपोज एक्स इज इक्वल्स टू ए इंटू इथं दिला आहे तुम्हाला कॉट थिटा. ओके, आणि वाय इज इक्वल्स टू किती दिला आहे बी इंटू कोसेक थिटा. बी इंटू कोसेक थिटा. सांगा याच्यामध्ये कॉमन पॅरामीटर कोण आहे सांगा, कॉमन पॅरामीटर कोण आहे टी आहे की थिटा आहे. थिटा आहे.
म्हणजे याचा अर्थ तुम्ही इथं समजू शकता एक्स इज अ फंक्शन ऑफ थिटा, ओके, अँड वाय इज ऑल्सो अनदर फंक्शन ऑफ थिटा. करेक्ट आहे. कॉमन पॅरामीटर थिटा आहे, व्हेरिएबल. म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटाच घ्यावा लागेल, कारण की एक्स थिटावर डिपेंड आहे, आणि वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटाच घ्यावा लागेल. आता तुम्हाला कळायचं इथं dy बाय dx इज इक्वल्स टू, सांगा वाय कोणावर डिपेंड आहे? थिटावर. म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे dy बाय डी थिटा, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथे किती असतं? dx बाय डी थिटा. सांगा डी थिटा कॅन्सल, काय राहिलं? dy बाय dx. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. बरं आहे, कारण यांच्यामध्ये कॉमन पॅरामीटर थिटा आहे. आता लागा वायच्या मागे, सांगा वाय काय असतं? वाय इज इक्वल्स किती असतं? बी इंटू किती असतं? कोसेक थिटा. ओके, सो इथे लिहू शकता बाळांनो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. इथं करायचं डी बाय डी थिटा ऑफ वाय इज इक्वल्स टू डी बाय डी थिटा ऑफ किती असतं? बी इंटू कोसेक थिटा. सो डी बाय डी थिटा ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी थिटा इज इक्वल्स टू बी इज अ कॉन्स्टंट टेकन आउटसाइड. डी बाय डी थिटा ऑफ काय असतं बोला? कोसेक की कोसेक थिटा? कोसेक थिटा. ओके, हां. व्हॉट इज डी वाय बाय डी थिटा? बोला डी वाय बाय डी थिटा. लक्ष द्या, डी वाय बाय डी थिटा, बी इज अ कॉन्स्टंट काढला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक थिटा, सांगा कोसेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? बोला कोसेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह असतो बाळांनो, बोला मायनस कोसेक थिटा इंटू किती असतं? कॉट थिटा. मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. सो व्हॉट इज डी वाय बाय डी थिटा गाईस? सो डी वाय बाय डी थिटा इज इक्वल्स टू मायनस बी इंटू कोसेक थिटा इंटू किती असतं? बोला कॉट थिटा. झाला, हा झाला माझा डी वाय बाय डी थिटा. व्हॉट अबाउट डी एक्स बाय डी थिटा? एक्सच्या मागे लागा, सांगा एक्स व्हॅल्यू किती आहे? बोला एक्स इज इक्वल्स किती असतं? ए इंटू किती असतं? कॉट थिटा. सांगा सो डी एक्स अपॉन किती असतं? डी थिटा. ए इज अ कॉन्स्टंट टेकन आउटसाइड. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट किती असतं? बोला मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, सो व्हॉट इज डी एक्स बाय डी थिटा? डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल्स टू मायनस ए इंटू किती असतं? बोला कोसेक स्क्वेअर थिटा. सो दिस इज माय डी एक्स बाय डी थिटा मायनस ए इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. इज दॅट क्लिअर? येस. मग आता तुम्हाला लिहायचं आहे फ्रॉम इक्वेशन 1. चला इथं लिहायचं बाळांनो फ्रॉम इक्वेशन 1. बोला फ्रॉम इक्वेशन नंबर किती असतं? 1. बोला डी वाय बाय डी एक्स काय असतं? बोला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, हे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी वाय बाय डी थिटा. सांगा डी वाय बाय डी थिटा किती आहे? बोला मायनस बी कोसेक थिटा कॉस थिटा डिवाइड बाय डी एक्स बाय डी थिटा. सांगा किती आहे? मायनस ए इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. सो इथे लिहू शकता बाळांनो मायनस बी, इथं लिहायचं कोसेक थिटा इंटू असतं कॉट थिटा डिवायडेड बाय मायनस ए इथं असतं कोसेक स्क्वेअर थिटा. बरोबर आहे? ओके, मायनस मायनस गेट्स कॅन्सल. सो व्हॉट यू हॅव लेफ्ट विथ? सांगा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, बोला ए नाही, ए नाही, काय सांगा? ए आहे की बी आहे? बी. सो इथे लिहू शकता बी. ओके, एक कोसेक एका कोसेक सोबत कॅन्सल. तिथं काय राहिलं सांगा? कॉट थिटा डिवायडेड बाय काय? ए. एक कोसेक एका कोसेक सोबत कॅन्सल, इथं राहिलं कोसेक थिटा. सो व्हॉट इज डी वाय बाय डी एक्स? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स किती असतं? बी की बी बाय ए? बी बाय ए इंटू. आता कॉट म्हणजे काय असतं बाळांनो? कॉस थिटा डिवायडेड बाय किती असतं? साइन थिटा. आणि कोसेक म्हणजे काय असतं? 1 अपॉन साइन थिटा. करेक्ट आहे? ओके, साइन थिटा गेट्स कॅन्सल. सांगा इथं काय असतं? सांगा बी की बी बाय ए? बी बाय ए. आणि इथं कॉस थिटा अपॉन 1 म्हणजेच किती असतं? बोला कॉस की कॉस थिटा? कॉस थिटा. ओके, बघा दोघांचा बेस सेम आहे त्यामुळे ते कॅन्सल झाले. मग न्यूमरेटरमध्ये कॉस थिटा राहिला आणि डिनॉमिनेटरमध्ये किती राहिलं? सांगा 1 राहिला. इज इट क्लिअर? येस. बघा सिंपल क्वेश्चन आहे, पॅरामेट्रिक फंक्शन लगेच ओळखू येतात, लक्षात ठेवा. जसं आता इथं बघा तुम्हाला क्वेश्चन दिला आहे, लक्ष द्या बाळांनो. थोडं समजून घ्या, विचित्र क्वेश्चन आहे. ओके, थर्ड क्वेश्चनमध्ये दिला आहे फॉर एक्झाम्पल. ओके, एक्स इज इक्वल्स टू तुम्हाला दिला आहे ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. ओके, आणि वाय इक्वल्स टू, ओके, वाय इक्वल्स टू बी इन ब्रॅकेट थिटा मायनस किती असतं? बोला साइन थिटा. तर दे हॅव आस्क्ड टू फाइंड डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, आता तुम्हीच मला हे सांगा एक्स कोणाचं फंक्शन आहे रे? सांगा कॉमन पॅरामीटर कोण आहे? टी आहे की थिटा आहे? थिटा आहे कॉमन पॅरामीटर. सो बाळांनो सरळ सांगू शकता एक्स इज अ फंक्शन ऑफ थिटा. व्हेरी गुड. अँड वाय इज ऑल्सो अ फंक्शन ऑफ अनदर फंक्शन आहे, दुसरं कुठलं तरी आहे, पण थिटाचंच आहे व्हेरिएबल. तर जेव्हा डी वाय बाय डी एक्स काढायचा आहे तर वर कोण आहे? डी वाय आहे. तर वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ते घेऊ शकत नाही, कारण वाय एक्सवर डिपेंड नाहीच आहे डायरेक्टली. वाय कोणावर डिपेंड आहे? थिटावर डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल सांगा? डी वाय की डी वाय बाय डी थिटा अपॉन किती असं सांगा? डी एक्स की डी एक्स बाय डी थिटा? डी एक्स बाय डी थिटा. ओके, लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. लागा वायच्या मागे सांगा वाय काय? सांगा वाय इज इक्वल्स किती असतं? बी इन ब्रॅकेट बोला थिटा मायनस किती असतं? बोला साइन थिटा. वाय थिटाचं फंक्शन आहे. सो डी बाय डी थिटा ऑफ वाय इज इक्वल्स किती असतं? बोला
डी बाय डी थिटा ऑफ किती असतं बी इंटू थिटा मायनस किती असतं बोला साइन थिटा. सो इथं असतं डी वाय बाय डी थिटा इज इक्वल्स टू किती असतं बी इज अ कॉन्स्टंट टेकेड आउटसाइड डी बाय डी थिटा ऑफ किती असतं थिटा मायनस किती असतं साइन थिटा. सो व्हॉट इज डी वाय बाय डी थिटा. सो डी वाय बाय डी थिटा इज इक्वल्स टू बी सांगा डी बाय डी थिटा ऑफ थिटा बोला डी बाय डी थिटा ऑफ थिटा बोला 1 जसं डी बाय डी एक्स ऑफ एक्स डी बाय डी टी ऑफ टी डी बाय डी वाय ऑफ वाय काय असतं 1 तसं डी बाय डी थिटा ऑफ थिटा कारण की व्हेरिएबल इथं थिटा हे बघा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. आपण तसा हा फॉर्म्युला पाठ केलाच होता बाळांनो कुठला डी बाय डी एक्स ऑफ एक्स किती असतं 1 इथे एक्स आहे तिथे एक्स. ओके तसंच मला हे सांगा डी बाय डी वाय ऑफ वाय सुद्धा किती येईल 1 डी बाय डी टी ऑफ टी किती येईल 1 तसं डी बाय डी थिटा ऑफ थिटा किती यायला पाहिजे 1च यायला पाहिजे. करेक्ट आहे कारण फॉर्म्युला एक्सवर नका लक्ष इथे एक्स आहे ते इथे एक्स आहे खतम. हां सांगा प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा डी बाय डी थिटा ऑफ थिटा किती 1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा किती असतं कॉस थिटा. ओके हा झाला डी वाय बाय डी थिटा. येस आता आपल्याला करायचं आहे डी एक्स बाय डी थिटा. व्हॉट अबाउट एक्स सांगा एक्स व्हॅल्यू किती आहे बोला एक्स इज इक्वल्स किती असतं ए इन ब्रॅकेट 1 मायनस किती आहे कॉस थिटा. चला बोला सांगा एक्स कोणाचं फंक्शन आहे कोणाचं एक्स कोणावर डिपेंड आहे म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्याल थिटा घ्याल. सो इथे लिहू शकता बाळांनो डिफरन्शिएटिंग ओके विथ रिस्पेक्ट टू काय असतं थिटा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा बोला डी बाय डी थिटा ऑफ काय असतं एक्स इज इक्वल्स टू किती असतं डी बाय डी थिटा ऑफ काय असतं ए इन ब्रॅकेट 1 मायनस किती असतं कॉस थिटा. सो इथे किती असतं डी एक्स की डी एक्स बाय डी थिटा. येस ए इज अ कॉन्स्टंट टेकेड आउटसाइड सांगा इथे किती असतं डी बाय डी थिटा ऑफ किती असतं 1 मायनस डी बाय डी थिटा ऑफ किती असतं बोला कॉस थिटा. ओके सो व्हॉट इज डी एक्स बाय डी थिटा बोला डी एक्स बाय डी थिटा ओके ए डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज किती असतं 0 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थिटा किती असतं बोला मायनस साइन थिटा. ओके झालं. सो तुम्ही तर सांगायचं बाळांनो ए सांगा ए इथे किती असतं बोला मायनस मायनस प्लस इथे काय करायचं बोला साइन की साइन थिटा साइन थिटा. ओके आता मला हे सांगा हा झाला तुमचा डी वाय बाय डी थिटा आणि आता तुम्हाला दिला आहे डी एक्स बाय डी थिटा. ओके इथं आला डी एक्स बाय डी थिटा किती आला डी एक्स बाय डी थिटा ए इंटू साइन थिटा आला. इज दॅट क्लिअर. येस हे बा ए इंटू साइन थिटा आला. मला ॲक्च्युली डी वाय बाय डी थिटा पाहिजे डी एक्स बाय डी थिटा पाहिजे की डी वाय बाय डी एक्स पाहिजे व्हॅल्यू टाकून द्या त्याच्यात लक्षात ठेवा. ओके सो यू सिम्पली कॅन से फ्रॉम इक्वेशन 1 लक्ष द्या फ्रॉम इक्वेशन 1 काय असते इक्वेशन 1 सो इथे लिहू शकता डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू किती असतं बोला इट्स डी वाय बाय डी थिटा डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थिटा. लेट्स कन्सिडर बरोबर आहे जस्ट पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. यू नो डी वाय बाय डी थिटा. येस आय नो. व्हॉट इज डी वाय बाय डी थिटा व्हॉट इज डी वाय बाय डी थिटा व्हॉट इज डी वाय बाय डी थिटा बोला बी इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा आणि ए इन ब्रॅकेट साइन थिटा. सो गाइस डी वाय बाय डी थिटा बी इन ब्रॅकेट किती असतं 1 मायनस कॉस थिटा आणि इथे किती असतं ए इंटू किती असतं बोला साइन थिटा इथे किती असतं बी. चला 1 मायनस कॉस थिटा 1 आणि कॉसमध्ये मायनस साइन असेल 1 आणि कॉसमध्ये मायनस साइन असेल तर किती असतं 2 साइन स्क्वेअर अँगलच्या हाफ. 1 आणि कॉसमध्ये मायनस साइन हे पहा डेरिव्हेटिव्ह घेऊन चाललाय मी 2-3 स्टेप एक्स्ट्रा सॉल्व्ह करतो. 1 आणि कॉसमध्ये मायनस साइन असेल तर 2 साइन स्क्वेअर अँगलच्या हाफ आणि या साइन थिटाला हे तर आहेच साइन थिटाला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला अप्लाय करा. साइन थिटाला कुठला फॉर्म्युला अप्लाय करा साइन 2 थिटा. सांगा बरं साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय असतो 2 साइन कॉस आणि अँगलच्या काय करायचं हाफ. सांगा अँगल किती आहे थिटा सांगा थिटाच्या हाफ किती होईल सांगा थिटा होईल की थिटा बाय 2 होईल थिटा बाय 2. साइन थिटाला फॉर्म्युला अप्लाय करा 2 साइन आणि कॉस आणि जो काय अँगल आहे थिटा त्याच्या हाफ करायचं म्हणजेच किती असतं थिटा बाय 2 बरोबर आहे. ओके सो गाईज मला हे सांगा 2 गेट्स कॅन्सल. आता इथं काय राहिलं सांगा बी की बी बाय ए इंटू मला हे सांगा एक साइन एका साइन सोबत कॅन्सल तर वर एक साइन राहिला कुठला साइन थिटा बाय 2 आणि खाली एक कॉस राहिला कुठला कॉस थिटा बाय 2. बी की बी बाय ए साइन अपॉन कॉस किती असतं बोला टॅन थिटा बाय 2 खतम. साइन अपॉन कॉस किती असतं बोला टॅन की टॅन थिटा बाय 2 टॅन थिटा बाय 2 साइन अपॉन कॉस म्हणजे किती असतं टॅन थिटा बाय 2. इज दॅट क्लिअर. येस ओके अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. दिस आर कॉल्ड ॲज पॅरामेट्रिक फंक्शन्स. 2 त्यातलं थोडं आता एक अवघडमधलं घेऊ. ओके थोडं लक्ष द्या. आय थिंक किती नंबरचं आहे रे 4th. ओके 4th नंबरमध्ये घेतो थोडं लक्ष द्या. हां काय दिलं आहे बघा एक्स इज इक्वल्स टू किती असतं कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 4t³ मायनस 3t लक्षात ठेवा आणि वाय इज इक्वल्स टू किती असतं टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल्स टू असतं टॅन इनवर्स ऑफ
स्क्वेअर रूट ऑफ बोला किती असतं 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन किती असतं टी 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन टी झाला. आता तुम्ही मला हे सांगा ओके तुम्ही मला हे सांगा एक्स इज अ फंक्शन ऑफ काय असतं टी. सांगा एक्स कोणाचं फंक्शन आहे टीचं. या दोघांमध्ये कॉमन पॅरामीटर कोण आहे सांगा थीटा आहे की टी आहे. ओके आणि वाय सुद्धा कोणाचं फंक्शन आहे सांगा टीचं. मग मला काय काढायचं आहे डी वाय की डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स. सो डी वाय बाय डी एक्स काढायचं असेल तर तुम्ही काढा पहिले डी वाय बाय डी टी आणि नंतर काढा नंतर बाळांनो डी एक्स बाय डी टी. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. करेक्ट आहे. आता या वायच्या मागे लागू आपण. करेक्ट आहे कारण की वर वाय आहे म्हणून डी वाय बाय डी टी खाली कोण आहे एक्स म्हणून डी एक्स बाय डी टी. दोघांचा बेस काय सेम डी टी डी टी कॅन्सल काय राहिलं डी वाय बाय डी एक्स. पण असं डायरेक्ट काढता येत नाही म्हणून सेपरेट करून तिथं व्हॅल्यू टाकून द्यायची खतम. चालेल चला आता वायच्या मागे लागा. सांगा वाय इज इक्वल्स टू किती दिलाय टॅन की टॅन इनवर्स आणि इथं काय दिलाय अंडर रूट ऑफ किती असतं 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन टी. आता इथं काय करायचं लक्षात ठेवा बाळांनो सिंपल गोष्ट आहे. टॅन इनवर्स आहे म्हणजे ट्रिग्नोमेट्री आहे की इनवर्स ट्रिग्नोमेट्री आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्री. आणि इनवर्स ट्रिग्नोमेट्री असेल तर जुने दिवस आठवा. जुने दिवस म्हणजे इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचे टाईप 2. बाहेर जर का टॅन इनवर्स असेल तर आतमध्ये कोण हवा आहे मला टॅन आणि फार तर फार टॅन नसेल तर कॉट पाहिजे. मग अशा केसमध्ये काहीतरी सबस्टिट्यूशन मेथड यूज करा. काय सबस्टिट्यूशन यूज कराल यू कॅन से पुट युअर टी इज इक्वल्स टू किती असतं बाळांनो साइन थिटा किंवा टी इज इक्वल्स टू यू कॅन से कॉस थिटा. काही ठेवलं चालते कॉस थिटा ठेवलं समजेल का आपण ठेवलं. पण तुम्हाला माहित आहे आपल्याला वापस द्यायची वेळ येणार आहे म्हणून आपण काय केलं बाळांनो या कॉस थिटाला आपण टी ठेवलं तर थिटाची व्हॅल्यू किती झाली सांगा कॉस की कॉस इनवर्स ऑफ टी. थिटाची व्हॅल्यू झाली कॉस इनवर्स ऑफ टी. करेक्ट आहे. आता इकडे लक्ष द्या टीची व्हॅल्यू कॉस थिटा ठेवून बघा वाय इक्वल्स किती असतं टॅन की टॅन इनवर्स अंडर रूट ऑफ इथे किती असतं 1 मायनस सांगा टी आहे की टी स्क्वेअर आहे टी स्क्वेअर. टीची व्हॅल्यू आहे कॉस थिटा म्हणजे किती असतं कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय टीची व्हॅल्यू किती असतं बोला कॉस थिटा. ओके आता इकडे लक्ष द्या काय होतं बाळांनो पुढे लक्ष द्या काय होतं हां बोला इथं काय करायचं वाय इक्वल्स किती असतं टॅन की टॅन इनवर्स अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर काय असतं सांगा साधी गोष्ट आहे मला हे सांगा बोला साइन स्क्वेअर थिटा प्लस किती असतं कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. सो साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू किती असतं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा प्लसची टर्म तिकडे घेतली 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे किती असतं साइन की साइन स्क्वेअर. सो टॅन इनवर्स इथं काय करायचं अंडर रूट ऑफ बोला 1 मायनस कॉस स्क्वेअर किती असतं साइन की साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस की कॉस थिटा. सो वाय इज इक्वल्स टू किती असतं टॅन की टॅन इनवर्स साइन स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाले तर किती होईल सांगा साइन थिटा खाली काय होईल सांगा कॉस थिटा. सो वाय इक्वल्स टू इथे किती असतं टॅन की टॅन इनवर्स साइन अपॉन कॉस किती असतं बोला टॅन थिटा. ओके आणि वाय इक्वल्स टू काय करायचं इनवर्स ट्रिग्नोमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री एकमेकांना काय करतात कॅन्सल आणि काय राहिलं सांगा थिटा. हे सगळं झालं आहे आपलं टाईप 2 मध्ये. जे लोक अभ्यास करतात ना त्यांना बरोबर समजतं. आता सांगा वाय कोणावर डिपेंड आहे थिटावर. पण नाही वायनी कमिटमेंट कोणाला दिलेली आहे मी तुझ्याशीच लग्न करेल. सांगा कोणाला दिली आहे हां लास्ट आहे अबे वायनी कोणाला कमिटमेंट दिली आहे टीला दिली आहे. आता तो काय म्हणतो मी हिच्यावर डिपेंड आहे थिटावर. जमणार नाही. तुम्ही वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा घेऊ शकत नाही कारण की तुम्ही काय कमिटमेंट केली आहे की तुला टी सोबतच करावं लागणार आहे. वापस करा वापस सांगा थिटाची व्हॅल्यू किती आहे कॉस इनवर्स ऑफ टी. ओके माणूस चुकतो पण माणसाला सुधारता येतं. सांगा आता बाय कोणाचं फंक्शन आहे घाबरू का टीचं. मग आता सांगा डी वाय की डी वाय बाय डी टी सांगा किती असतं -1 अपॉन अंडर ऑफ किती असतं 1 मायनस टी स्क्वेअर. हा झाला डी वाय बाय डी टी. थोडं लक्ष द्या. आता लागा डी एक्स बाय डी टीच्या मागे. सांगा एक्स कोण आहे बोला सांगा एक्स कोण आहे बोला सांगा एक्स कोण आहे हां कॉस की कॉस इनवर्स ऑफ. लक्ष द्या हे बाळांनो एक्स कोण आहे कॉस की कॉस इनवर्स 4t³ - 3t. तुम्हीच मला हे सांगा बाहेर कोण आहे सांगा बाहेर कॉस आहे की कॉस इनवर्स आहे. बाहेर जर का कॉस इनवर्स असेल आतमध्ये कोण पाहिजे कॉस पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचं पुट युअर टी इज इक्वल्स टू किती असतं कॉस थिटा. बाळांनो म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू किती ठेवली टी थिटाची व्हॅल्यू किती ठेवली कॉस की कॉस इनवर्स ऑफ टी. चला टाका इथं एक्स इज इक्वल्स किती असतं कॉस इनवर्स 4 टीची व्हॅल्यू असतं कॉस थिटा म्हणजे कॉस क्यूब थिटा
-3 cos थिटा. ओके, सो x इज इक्वल्स टू किती असतं cos इनवर्स ऑफ, चला बोला 4 cos क्यूब थिटा -3 cos थिटा. दिस इज द फॉर्म्युला cos 3 थिटा. कोणाचा फॉर्म्युला आहे cos 3 थिटा. सो x इज इक्वल्स टू किती असतं बोला इनवर्स ट्रिग्नोमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री काय झाली कॅन्सल. कॉस इनवर्स आणि कॉस इनवर्स ट्रिग्नोमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री कॅन्सल झाली. इथे आन्सर काय आलं 3 की 3 थिटा 3 थिटा. सांगा 3 आणि थिटाची व्हॅल्यू काय असतं बोला कॉस की कॉस इनवर्स ऑफ टी. कारण की एक्सची सुद्धा कोणासोबत कमिटमेंट केली होती टी सोबतच केलेली आहे. त्यामुळे एक्सला टीच्या फॉर्ममध्ये आणणं गरजेचंच आहे. तुम्ही एक्सला टीच्या फॉर्ममध्ये आणून डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत नाही, कारण ऑलरेडी आपण पहिलं आपलं टार्गेट फिक्स केलं होतं. त्यामुळे आता थिटा हा उधार आलेला आहे, पाय तात्पुरता उधार आला होता. ओके, तो वापस द्यावा लागतोच. आणि अशा गोष्टी आपण केलेल्या आहेत. कुठे सांगा टाईप 1 की टाईप 2? टाईप 2. ओके, आठवत असेल तुम्हाला, अभ्यास करायला पाहिजे बाळांनो. जेव्हा आपण पुढे जात असतो ना तेव्हा मागचं सगळं माहीत पाहिजे असतं आणि ते अप्लाय सुद्धा करता आलं पाहिजे. नाही तर पुढे पाठ मागे सपाट. घ्या सर, घ्या बरं पट्ट मग आम्हाला लिहायचं आहे. समजताय का मी काय बोलताय? तर सांगा वाय एक्सनी कमिटमेंट कोणाला केली होती बोला टीला. काय कमिटमेंट केली होती? हां मी तुझ्याशीच हां लग्न करेल, बरं आहे, आणि तीच पळून गेली. ओके ओके हां कमिटमेंट काही नसते भाऊ आजकालच्या जमान्यात. हां हां बस अमन काय झालं? एक्स कोणाचं फंक्शन आहे सध्या सांगा टीचं. ओके, dx by dt is equals to 3 is a constant, take it outside. and derivative of cos inverse किती असतं -1 upon under of किती असतं 1 minus t square. ए सांगा dx by dt किती असतं बोला 3 into -1 -3 upon under of किती असतं 1 minus t square. हा झाला dx by dt. से yes. ओके, आता इथे काय करायचं बाळा नो फ्रॉम 1. ए लक्ष द्या, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 काय असतं what you have to find dy by dx. dy by dx कमिटमेंट पहिलेच झाल्या होत्या. dy by dx is equals to dy by dt divided by dx by dt. चला टाका dy by dt ची व्हॅल्यू. का रे dy by dt किती आहे बोला -1 अपॉन अंडर ऑफ किती असतं 1 minus t square डिवायडेड बाय असं न लिहिता असं लिहा डिवायडेड बाय धिस अपॉन धिस. लय मोठं असेल तर धिस अपॉन म्हणजे डिवायडेड बाय धिस dx by dt. आणि सांगा dx by dt किती आहे -3 डिवायडेड बाय अंडर ऑफ किती आहे सांगा 1 minus t square. सो गाईज -1 अपॉन अंडर ऑफ किती असतं 1 minus t square. डिव्हिजनचं इंटू केलं तर अंडर ऑफ किती असतं 1 minus t square डिवायडेड बाय 3 की -3 वरचं खालीन खालचं वर. कसं डिव्हिजनचं इंटू केलं तर पुढच्या सेक्शनचा होतो रेसिप्रोकल करणे म्हणजे वरचं खालीन खालचं सुधाकर. हां काय करायचं लक्ष द्या गेट्स कॅन्सर. आणि आन्सर काय आलं बोला dy by dx. बोला dy by dx चं आन्सर किती आलं -1 अपॉन किती असतं -3. सो dy by dx इज इक्वल्स टू किती असतं बोला 1 की 1/3 1/3. ए dy by dx इज इक्वल्स टू -1 अपॉन -3 मायनस कॅन्सल 1 की 1/3 1/3. नेक्स्ट हां आता त्यानंतर टाईप बी चे आहे. काही वेगळे क्वेश्चन नाही आहे, सेमच आहे ॲक्च्युली, फक्त एक थोडा चेंज झाला आहे. तो चेंज आपल्याला शिकायचा आहे. लक्ष द्या काय दिलं आहे बघा बाळांनो dy by dx. हां आता फर्स्ट तुम्हाला काय दिलं आहे x इज इक्वल्स टू किती असतं बोला कोसेक स्क्वेअर थिटा. तर y इज इक्वल्स टू किती असतं बोला कॉट क्यूब थिटा. ओके थिटाची व्हॅल्यू किती असतं पाय की पाय/6 x इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा y इक्वल्स टू कॉट क्यूब थिटा अँड थिटा इज इक्वल्स किती असतं पाय की पाय/6. सांगा बरं x कोणाचं फंक्शन आहे घाबरू का मी आहे y कोणाचं फंक्शन आहे थिटाचं. मग आता मला हे सांगा साधी गोष्ट काढायचं काय dy by dx आणि dy by dx म्हणजे किती असतं हां dy by d थिटा डिवायडेड बाय किती dx by d थिटा. इक्वेशन नंबर 1. हां dy by d थिटा डिवाइड बाय dx by d थिटा. आता इकडे लक्ष द्या y काय असतं हां y इज इक्वल्स टू कॉट क्यूब थिटा. इथं करायचं y इज इक्वल्स टू किती असतं कॉट थिटा ब्रॅकेटचा क्यूब आता इथं काय करायचं बोला डिफरन्शिएटिंग
विथ रिस्पेक्ट टू काय थिटा बोला डी बाय डी थिटा ऑफ वाय इज इक्वल्स टू डी बाय डी थिटा ऑफ काय असतं कॉट थिटा ब्रॅकेटचा क्यू. सो डी वाय बाय किती असतं डी थिटा ए डी बाय डी थिटा ऑफ वाय म्हणजे डी बाय डी थिटा. सांगा एक्स एस टू द पॉवर एन आहे की एफ ऑफ एक्स एस टू द पॉवर एन आहे एफ ऑफ एक्स एस टू द पॉवर एन एफ ऑफ एक्स एस टू द पॉवर एन. सांगा एन इंटू किती असतं बोला एफ ऑफ एक्स म्हणजे किती असतं कॉट थिटा रेस टू द पॉवर किती असतं एन मायनस वन इंटू डी बाय डी थिटा ऑफ किती असतं कॉट थिटा. डेरिवेटिव ऑफ एफ ऑफ एक्स एस टू द पॉवर एन एन इंटू एफ ऑफ एक्स एस टू द पॉवर एन मायनस वन इंटू डेरिवेटिव ऑफ एफ ऑफ एक्स. साधी गोष्ट आहे. सो बाळांनो डी वाय बाय डी थिटा लक्ष द्या डी वाय बाय डी थिटा ए अग डी वाय बाय डी थिटा इज इक्वल्स टू 3 इंटू किती असतं कॉट थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि डेरिवेटिव ऑफ कॉट थिटा किती असतं मायनस कोसेक स्क्वेअर थिटा किती असतं बोला मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. कॉट थिटाचा डेरिवेटिव किती मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. आता एक काम करा ओके ब्रॅकेट ओपन करा साधी गोष्ट आहे सगळे मल्टिप्लिकेशनला आहे मग इथं मायनस आहे नाही 3 लिहाल की -3 इथं कराल कॉट स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे कॉट स्क्वेअर थिटा इंटू इथं काय करायचं कोसेक स्क्वेअर थिटा आणि हा झाला तुमचा डी वाय की डी वाय बाय डी थिटा डी वाय बाय डी थिटा झाला. आता इथं करायचं एक्स सांगा एक्स व्हॅल्यू किती आहे बोला एक्स व्हॅल्यू आहे कोसेक स्क्वेअर थिटा तर एक्स व्हॅल्यू किती असतं बोला कोसेक थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं काय करायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा डी बाय डी थिटा ऑफ एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी थिटा ऑफ काय असतं कोसेक थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. सांगा डी बाय डी थिटा ऑफ एक्स म्हणजे किती असतं डी एक्स अपॉन डी थिटा इज इक्वल्स टू सांगा डेरिवेटिव ऑफ सांगा एक्स एस टू द पॉवर एन आहे की एफ ऑफ एक्स एस टू द पॉवर एन. सांगा एफ ऑफ एक्स एस टू द पॉवर एनचा डेरिवेटिव किती असतो बोला एन इंटू एफ ऑफ एक्स एस टू द पॉवर एन मायनस वन. ओके सांगा एफ ऑफ एक्स एस टू द पॉवर एन एन इंटू एफ ऑफ एक्स म्हणजे रेस टू द पॉवर एन मायनस वन सॉरी एन मायनस वन इंटू डेरिवेटिव ऑफ एफ ऑफ एक्स कोण होता कोसेक थिटा हे बघा कोसेक थिटा अंडरलाईन केला एफ ऑफ एक्स एस टू द पॉवर एन. आणि चला बोला सांगा काय करायचं डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल्स टू 2 इंटू किती असतं कोसेक थिटा अँड डेरिवेटिव ऑफ कोसेक थिटा सांगा कोसेक थिटाचा डेरिवेटिव किती असतं बोला मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. सो व्हॉट इज डी एक्स अपॉन डी थिटा आवाज नको आहे सांगा मायनस इंटू टू की -2 इथं काय असतं बोला कोसेक थिटा इथं काय असतं बोला कोसेक थिटा आणि इथं काय असतं बोला कॉट थिटा. सो व्हॉट इज डी एक्स अपॉन डी थिटा इज इक्वल्स टू -2 कोसेक इंटू कोसेक किती असतं कोसेक स्क्वेअर थिटा इंटू किती असतं कॉट थिटा. हा झाला डी एक्स बाय डी थिटा करेक्ट आहे. आता काय करायचं बाळांनो लक्षात ठेवा इथं करायचं फ्रॉम इक्वेशन 1 सांगा इक्वेशन 1 काय डी वाय बाय डी एक्स सांगा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू किती असतं डी वाय बाय डी थिटा सांगा डी वाय बाय डी थिटा किती असतं बोला -3 कॉट स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर बोला किती असतं -3 बोला कॉट स्क्वेअर थिटा इंटू किती असतं -3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू किती असतं कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. ओके डी एक्स बाय डी थिटा सांगा डी एक्स बाय डी थिटा किती असतं बोला -2 इंटू किती असतं कोसेक स्क्वेअर थिटा इंटू किती असतं कॉट थिटा कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा झालं. आता डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस मायनस कॅन्सल इथे किती असतं बोला 3 की 3/2 3/2 सांगा अरे बापरे सेम टू सेम कॅन्सल एक कॉट एका कॉट सोबत कॅन्सल किती राहिला सांगा कॉट थिटा. अरे खाली एक कॉट आहे वर कॉट स्क्वेअर आहे तिथे काय राहिला कॉट थिटा. मग सर मागचा टाईप ए आणि टाईपमध्ये फरक काय काहीच फरक नाही एक टर्म फक्त एक्स्ट्रा दिली काय माहिती आहे का इथं थिटाची व्हॅल्यू काय दिली π/6 तिथं दिली जात नव्हती पॅरामीटरची व्हॅल्यू देतात तर सगळं सेम करायचं शेवटच्या 2 स्टेप वाढतात काय फक्त तुमचा डी वाय बाय डी एक्स त्या अँगलला फाइंड करायची जेव्हा थिटाची व्हॅल्यू किती असतं π/6 सो इट्स 3/2 इंटू असतं कॉट π/6 इट्स 3/2 इंटू असतं कॉट किती असतं 30 π/6 म्हणजे 30 पायची व्हॅल्यू 180 डिवाइड बाय 6 सांगा 180 डिवाइड बाय 6 म्हणजे किती असतं 30 ओके आणि इथे किती असतं 3/2 सांगा कॉट 30 ची व्हॅल्यू किती असते
बाय सरपाटणे. कॉट म्हणजे काय असतं, साइन अपॉन कॉस की कॉस अपॉन साइन. मग कॉस 30 काय असतं, कॉस 30 असतं बाळांनो √3/2 आणि साइन 30 काय असतं बाळांनो 1/2. ॲटलिस्ट कॉस आणि साइनच्या तरी व्हॅल्यू पाठ असतात. ओके, सो गाईज बाय टू कॅन्सल. जर का बाय टू कॅन्सल असेल तर आन्सर किती राहिलं, 3 की 3√2, नाही 3 की 3√3, 3√3 अपॉन किती असतं बाळांनो 2, 3 × √3. हे बा कॉट म्हणजे काय केलं सांगा, साइन अपॉन कॉस की कॉस अपॉन साइन. कॉस 30ची व्हॅल्यू असतं √3/2 आणि साइन 30ची व्हॅल्यू असतं 1/2. ट्रिग्नॉमेट्रीचे मी पूर्ण तुम्हाला फॉर्म्युले टेबल काढून दिला आहे, त्यात सगळ्या व्हॅल्यू आहे. ओके, मग 3 × √3 / 2 फिनिश. म्हणजे एवढा पार्ट एक्स्ट्रा आला टाईप बी मध्ये, बाकी काही एक्स्ट्रा नाही. सेम न्यूमेरिकल टाईप ए सारखं सॉल्व करा. ओके, चला बघा आता एक न्यूमेरिकल बघा अजून घेतो. लक्ष द्या बाळांनो, समजा घेतलं सेकंड नंबरचं. हे बघा x = इथं दिला आहे t + 2 sin πt. ओके, आणि y = दिला आहे बाळांनो ओके 3t - cos πt असं दिलं आहे. आणि तुम्हाला म्हणतात t = 1/2 पॅरामीटरची व्हॅल्यू देतात आणि तुम्हाला म्हणतात dy/dx काढा म्हणतात. आता तुम्ही मला हे सांगायचं, एक्स कोणाचं फंक्शन आहे, वाय कोणाचं फंक्शन आहे सांगा. बोला एक्स, लास्ट क्वेश्चन अच्छा. हां बोला, एक्स कोणाचं फंक्शन आहे बोला. कॉमन पॅरामीटर कोण आहे, पाय. पॅरामीटर पागल कुठले हो, पॅरामीटर व्हेरिएबल. पाय पॅरामीटर आहे की कॉन्स्टंट आहे, पॅरामीटर कोण आहे. आणि वाय ओके, तर एक्स इज अ फंक्शन ऑफ काय टी आणि वाय इज अ फंक्शन ऑफ काय असतं, अनदर फंक्शन ऑफ टी. मग आता वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, काय घ्याल, dy की dy/dt अपॉन सांगा dx की dx/dt dx. इक्वेशन नंबर 1. हां आता बोला काय करायचं सांगा. लक्ष द्या बाळांनो, सिंपल x = t + 2 × किती असतं sin πt. करेक्ट आहे. आता तुम्ही मला हे सांगा dx/dt = सांगा t चा डेरिव्हेटिव्ह 1 + 2 इज अ कॉन्स्टंट, गेट आउटसाइड. साइन f(x) चा डेरिव्हेटिव्ह किती असतं बोला. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन बोला, cos ऑफ πt × डेरिव्हेटिव्ह ऑफ काय πt, कारण की साइन f(x) आहे. सो dx/dt = 1 + 2 cos ऑफ πt डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय इज अ कॉन्स्टंट, गेट आउटसाइड. सांगा d/dt ऑफ किती होईल t. सो dx/dt = 1 + 2 cos ऑफ πt 1 + 2 cos ऑफ πt पाय आणि d/dt ऑफ t किती असतं बोला 1. सो व्हॉट इज dx/dt सांगा, व्हॉट इज dx/dt. सो गाइज dx/dt = 1 प्लस हे किती आहे रे, 1 प्लस पाय × 1 किती असतं पाय की 2 पाय, 2 पाय. इथे लिहितो 2 पाय आणि इथे लिहायचं cos ऑफ πt, cos ऑफ πt बरोबर आहे. ओके, हा झाला dx/dt. आता घ्यायचं dy/dt. सांगा वायची व्हॅल्यू किती आहे, सांगा वायची व्हॅल्यू किती आहे बोला. 3t - cos ऑफ πt बोला. dy/dt = 3 इज अ कॉन्स्टंट, टिकेट आउटसाइड. डेरिव्हेटिव्ह ऑफ t इज 1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ cos काय असतं, साइन की मायनस साइन. सांगा cos ऑफ x आहे की f(x) आहे, f(x) बोला मायनस साइन ऑफ πt इंटू इथं काय असतं d/dt ऑफ πt, डेरिव्हेटिव्ह ऑफ πt. सो व्हॉट इज dy/dt. dy/dt = 3 × 1 3 मायनस मायनस प्लस इथे किती असतं साइन ऑफ πt. सो पाय इज अ कॉन्स्टंट, टिकेट आउटसाइड. सांगा dy/dt ऑफ t किती असतं बोला 1. ओके, सो गाइज यू सिम्पली कॅन से व्हॉट इज dy/dt. सांगा dy/dt dy/dt काय असतं बोला. हां 3 × 3 आहे की 3 प्लस आहे, 3 प्लस लक्ष द्या काय 3 प्लस सांगा पाय × 1 पाय आणि इथे किती असतं साइन πt बरोबर आहे का रे. 3t चा डेरिव्हेटिव्ह 3 कॉसचा मायनस आहे, मायनस मायनस प्लस बरोबर आहे ना. ओके, म्हणजे थोडक्यात सांगितलं तर dy/dt काय झाला, dy/dt 3 + पाय × साइन πt लक्षात ठेवा. ओके, हा झाला dy/dt. आपल्याला dy/dt काढायचं आहे, dx/dt काढायचं आहे की dy/dx काढायचं आहे. चला टाका व्हॅल्यू. सो फ्रॉम 1 ओके dy/dx = असतं dy/dt. हे बघा dy/dt सांगा ऑल बॉईज dy/dt लक्षात ठेवा, ऑल गर्ल्स तुम्ही dx/dt लक्षात ठेवा. चला
चलो ऑल बॉयज कम ऑन, dy बाय dt. ऑल गर्ल्स पहिले dy बाय dx बाय dt आता. बॉयज पहिले तुम्ही dy बाय dt सांगा. हां गर्ल्स तुम्ही सांगा dx बाय dt खालचा. झाले कन्फ्यूज? नाही झाले? सांगा बॉयज dy बाय dt. 3 प्लस पाय साइन. गर्ल्स बोला काय? 1 प्लस 2 पाय. बरोबर आहे. झालं. आता शेवटचं काय? dy बाय dt. हे सगळं नवीन आहे टाईप बी मध्ये. टीच व्हॅल्यू किती दिली आहे सांगा? पाय काय दिली टीच व्हॅल्यू? 1/2. ए थांबा, टाका टीच व्हॅल्यू 1/2. हां 3 प्लस पाय साइन पाय 1/2. 1 प्लस 2 पाय कॉस पाय 1/2. थांबा रे. ए 3 प्लस पाय साइन पाय इंटू 1 किती असतं? पाय/2 अपॉन बोला 1 प्लस किती असतं? 2 पाय इंटू किती असतं? कॉस पाय इंटू 1 किती असतं? पाय/2. आवाज नको आहे इथे. किती असतं? 3 प्लस पाय इंटू साइन पाय/2. साइन पाय/2 म्हणजे किती असतं? साइन की साइन 90. आणि साइन 90ची व्हॅल्यू किती असतं? 1 अपॉन 1 प्लस किती असतं? 2 की 2 पाय? 2 पाय. कॉस 90 0. चला 3 प्लस पाय इंटू 1 किती असतं? पाय अपॉन 1 प्लस 2 पाय इंटू 0 0. म्हणजेच किती असतं? 3 प्लस पाय. खतम. अपॉन 1 आहे ना. म्हणजे टाईप बी मध्ये फक्त 4 स्टेप एक्स्ट्रा वाढल्या dy बाय dx. कारण की इथं व्हॅल्यू दिली असते. टाईप ए मध्ये व्हॅल्यू देत नाही. बाकी प्रोसेस सेम आहे. चालेल. पॅरामेट्रिक फंक्शन दिसतानाच वेगळे येतात, लक्षात ओळखूच येतात. चालेल. चला करा रॅडम फास्ट. लवकर या लवकर. चला